पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात या पवित्र बिरोबाच्या मंदिरामध्ये आपण उपस्थित राहिला या बैठकीला। माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना नमस्कार। येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही निव्वळ आमच्यासाठी निवडणूक नाही आहे, हे आमच्यासाठी उद्याचं एक संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे। या नेतृत्वाला विकासाची झालर कशी लावायची हे ह्या निवडणुकीत ठरणार आहे। मगाशी BL साहेबांनी सांगितलं की नैतिकता परिस्थिती शिरीषची नसताना शिरीषला आम्ही या निवडणुकीच्या सामोरे गेलोय। या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणावर टीका करायचं नाही, टिप्पणी करायची नाही। आम्हाला शिरीष आणि अलकाताई ह्या चळवळीच्या मुशीत तयार झालेली माणसं ह्या पंचकृषीत कसं काम करतील आणि विकासाचा अजेंडा कसा राहतील हे आम्हाला बघायचं। मित्रांनो, समोरच्या उमेदवार आळत्यामध्ये आर्थिक परिस्थिती नाही म्हणून सांगलीतून उमेदवार आणला जिल्हा परिषदेचा, तर त्याची परिस्थिती आम्ही बघितली नाही। जिल्हा परिषद सदस्याची आणि पंचायत समिती सदस्याची त्याची नैतिकता बघितली। उद्या तो निवडून आल्यानंतर त्याच्या हाताला घाण नाही लागायला पाहिजे असा माणूस ओळखून आम्ही हा दोन उमेदवारांना आमच्या गावातून निवडलेला आहे। आज नेस गावामध्ये सर्व गट तट विसरून सगळीजण एकत्र आलाय। खरोखरच आळते ह्या गोष्टीचं कधीही उपकार विसरणार नाही। BL साहेब, ह्या बिरोबाच्या देवळात तुम्हाला मी अभिवचन देतो, याची 100% परतफेड केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। येणारी निवडणूक ही खूप महत्वाची आहे, रात्र वैर्याची आहे। सामान्य माणसाला निवडणुकीला सामोरं जाताना खूप मोठ्या अडचणी येणार आहेत। वेगवेगळ्या बातम्या येतील, वेगवेगळ्या पद्धतीने पैशाचं आमिष दाखवलं जाईल। जे काही असेल ते असेल, पण आम्हाला चळवळीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि अलकाताईंना जिल्हा परिषदला हात या चिन्हावर निवडून द्यायचा आहे आणि शिरीष थोरातला पंचायत समितीला निवडून द्यायचा आहे। तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू दे, एवढंच मी या बैठकीच्या निमित्तानं सांगतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।